सर Okay, welcome back everyone. Good evening all of you. बहुत दिनों से मिल रहे हैं ऐसा लग रहा है कि नहीं? सैटरडे की छुट्टी थी, संडे की भी छुट्टी थी, होमवर्क की एग्जाम तो नहीं हो पाई इस बार, और मंडे को भी छुट्टी देनी पड़ी। छुट्टी पे छुट्टी हो गई है कि नहीं? तो बहुत मजे किए होंगे। सैटरडे संडे तो आईपीएल दो मैच है, तो वो तो उसमें ही निकल जा रहा है। कोई टेंशन की बड़ी बात तो नहीं है सर, राइट? देखते हैं कैसे निकल जाता है उसमें। अभी शुरू करने वाले हैं हम। आफ्टर द सिंथेटिक डिवीजन एंड द लीनियर मेथड वी हैव टू रेकॉर्डेड लेक्चर पॉलिनॉमियलचे सर्व यूट्यूब चॅनलवरती अपलोडेड आहेत, पण याच्या पुढे रेकॉर्डिंग लेक्चर अवेलेबल होणार नाहीत। जर तुमचं लेक्चर मिस झालं तर इथे येऊन लेक्चर घेऊन जाऊ शकता तुम्ही पेनड्राईव्ह मध्ये, किंवा ऑनलाईन लेक्चर बघायचे। ठीक आहे, परत एकदा सांगतोय मी नोटीस, आणि ते पण रेकॉर्डेड लेक्चर फीस कंप्लीट असल्याशिवाय भेटणार नाहीत, राईट? ऑनलाईन लेक्चर बघायचे आहेत। I have uploaded all the recorded video that I have, right? And now on, no recorded lecture will be available, right? So you should watch the live lecture only. Okay, so let's start the value of polynomial. I also updated a extra problem on linear method and synthetic method, right? A polynomial, there is some concept that value of the polynomial, and based on that we have to learn the remainder theorem. This practice set is very simple. Just value of polynomial is, suppose we write the p of x is a polynomial in a variable of x, right? That is a x square plus 2x plus 3, like that. This is a polynomial of x, right? Okay, so याच्यामध्ये p of x is equal to x square plus 2x plus 3. Now the value of a polynomial at x is equal to 1. What will be the value of polynomial at x is equal to 1? If we put x is equal to 1 and it is denoted at p of 1, p of 1 is equal to 1 square plus 2 into 1 plus 3, that is 1 plus 2 plus 3, that is 6. Therefore the value of p of 1, आता याचा मीनिंग लिहून घ्यायचंय फक्त तुम्हाला। p of 1 म्हणजे x ची व्हॅल्यू काय ठेवली आपण? 1 ठेवली, and that value of the polynomial is a 6. किती आहे? 6. So write down, if p of x is a polynomial in x, write down the p of x is a polynomial in x, right? p of okay ज्ञानेश्वर, ठीक आहे। लाईव्ह लेक्चर मिस करायचे नाहीत, पण लाईव्ह लेक्चर मिस करायचे नाहीत। समजा मी जरी एखादी लेक्चर अपलोड करू शकलो, राईट,
पण रेकॉर्डेड लेक्चरच्या भरोश्यावर बसायचं नाही, एवढंच सांगायचं मला, दुसरं काही नाही. राईट? कारण लेक्चर जर मिस झाले तर रेकॉर्डेड लेक्चर भेटतीलच याची गॅरंटी नाही. हा, इथे या, इथून तुम्हाला पेनड्राईव्ह मध्ये लेक्चर भेटतील आणि ज्या दिवशी हे भेटेल त्या दिवशी मी अपलोड करेन. आतापर्यंत मी सर्व अपलोड केलेत तरी पण. राईट? ओके. So write down if P of is the polynomial in X. Write down P of heading टाका value of polynomial. Heading काय आहे? Value of polynomial. Heading आहे value of polynomial. Value of polynomial. So write down if P of X is a polynomial in X. If P of X is a polynomial in X. Then value of a polynomial. Then value of a polynomial. Then value of polynomial. The value of polynomial for x is equal to a लिहा. 1 च्या ऐवजी कोणताही नंबर, सपोज नंबर इज a, जनरल लिहूया आणि नंतर हे एक्झाम्पल लिहूया. P of x is a polynomial in variable, then the value of polynomial for x is equal to a. a हा कोणताही नंबर आहे. For value of polynomial P of x for x is equal to a is written as, पहिल्यांदा काय लिहितात कसं, is written as P of a, 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 and obtained by आणि व्हॅल्यू कशी काढायची, obtained by replacing x by a in polynomial, replacing x by a in polynomial, replacing x by a in polynomial, in polynomial, in polynomial. बघा परत आता काय लिहिलं आपण, जर P of x इज एनी पॉलिनॉमियल आहे तर P त्याची व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल ऍट एनी नंबर x इज इक्वल टू a ही लिहितात कशी, P of a लिहितात आणि ती काढायची कशी, त्या पॉलिनॉमियल मध्ये x च्या जागी a ठेवायचं. आता इथे एक्झाम्पल लिहा, जर ही दिलेलं पॉलिनॉमियल आहे आणि मला जर P of 1 काढायचं असेल, म्हणजे व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल ऍट 1 काढायचं असेल तर x च्या जागी सिम्पली 1 ठेवायचं. मला झालं, x च्या जागी सिम्पली काय ठेवायचंय, 1 ठेवायचंय. तर एक्झाम्पल लिहून घ्या आणि प्रॅक्टिस सेट सुरू करूया. आपण एक्झाम्पल लिहून घ्या आणि प्रॅक्टिस सेट सुरू करूया. एक्झाम्पल लिहून घ्या, प्रॅक्टिस सेट सुरू करूया. एक्झाम्पल लिहून घ्या, प्रॅक्टिस सेट सुरू करूया. झालं का? Done? Okay, done. To start, problem set नाही, practice set.
3, the point 4, we will start homework all practices. अरे इतने भी मत करो रे, मैं लेता ना, मैं लेता ना, मैं हूं ना, मैं हूं ना. हा चला, फर्स्ट तर तुम्ही काढू शकता. चला माझ्यासोबत तुम्ही सॉल्व करायचे, चुटकी से पटकी में हम प्रैक्टिस से खत्म करेंगे ये वाला. We are given for x is equal to 0, find the value of x square. For x is equal to 0, find the value of, here p of x is given as polynomial काय दिलाय बघा, x square minus 5x plus 5. Now we have to find the p of 0. So put x is equal to काय असणार, put x is equal to 0, therefore p of 0 will be, हे 0 होईल, हे पण 0 होईल, आणि हे प्लस 5, therefore the value of p of 0 is 5. खतम, डन. टाकले होते तरी प्रॉब्लेम. त्याच्यानंतर y स्क्वेअर मायनस 3 रूट 2y प्लस 1. चलो सेकंड, p of y is given. हा फर्स्ट प्रॉब्लेम झाला. हा सेकंड प्रॉब्लेम, y square minus 3 root 2y plus 1. Y square minus 3 root 2y plus 1. And we have to find the value of p of 2 root 3. p of 3 root 2 find करायचे. So we have to replace the y by y च्या ठिकाणी काय ठेवायचं, 3 root 2. therefore काय लिहिणार, y च्या ठिकाणी लिहिलं मी 3 root 2 या ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस 3 root 2 into y आहे, परत y आहे 3 root 2 प्लस 1. बघा इथे याची स्क्वेअर करायची सुद्धा गरज नाही, म्हणजे 3 root 2 y चा स्क्वेअर आणि मायनस 3 root 2 याचा स्क्वेअर कॅन्सल होईल, प्लस 1 उरेल, हे आणि हे कॅन्सल होईल ना, प्लस आणि मायनस उरतं किती, 1. therefore the value of p 3 root 2 is equal to 1 असं फायनल आन्सर निघायचं. क्वेश्चन नंबर 3, क्वेश्चन नंबर 4 होमवर्क 4च आहेत की रे, 5 कुठे आहेत. चलो, remaining question number 3 and 4 is a homework, right? Question number 3 and 4 is a homework, right? काही जणांनी सॉल्व पण केला इथे, पण एकदम सिंपल आहे. p of a आणि p of minus a फाइंड करायचंय. a एकदा पुट करा, मायनस a एकदा पुट करा. करून देऊ का? क्वेश्चन नंबर 3 पण करूया. चला क्वेश्चन नंबर 4 करा तुम्ही घरी. ठीक आहे, तुम्हाला घरी जास्त त्रास कशाला आहे का नाही, भरपूर काम असते तुम्हाला. p of m is equal to m cube plus 2m square. p of m is equal to m cube plus 2m square minus m plus 10. So say p of m is given, we have to find the p of a plus p of minus a. First of all, we will calculate p of a by putting m is equal to 8 ठेवायचे. So a चा क्यूब असणार प्लस 2m स्क्वेअर म्हणजे a स्क्वेअर असणार आणि मायनस m म्हणजे a असणार प्लस 10 असणार. दिस इज इक्वेशन नंबर 1. देन p of minus a किती असणार, p of minus a m च्या जागी आता मायनस a ठेवायचंय. m चा क्यूब म्हणजे मायनस a चा क्यूब, 2m स्क्वेअर म्हणजे 2 एक मायनस a चा स्क्वेअर. लक्षात घ्या, मायनस a ठेवायचंय, हे नाही, हे मायनस ला मायनस आणि m ठेवायचंय, m आहे मायनस a प्लस 10. सी दिस इज इक्वेशन नंबर 2. और वी विल सॉल्व वन मोर स्टेप. मायनस a चा क्यूब किती येतो रे,
मायनस ए चा क्यूब, व्हेरी गुड. मायनस ए चा क्यूब किती येतो? राईट. मायनस असल्यावर मायनसच येतो जर वर ऑड असेल तर, आणि स्क्वेअर ऑलवेज प्लस येतो. लक्षात ठेवा जर लक्षात नसेल तर. क्यूब मायनस ए येतो, स्क्वेअर प्लस ए येतो ऑलवेज. शिवहार क्यूब मायनस ए येतो. राईट. मायनस ए क्यूब होईल, मायनस ए क्यूब होईल, कारण इथे मायनस असल्यामुळे मायनस बाहेर येते क्यूबच्या. पण स्क्वेअरला प्लस तसंच तसं राहतं. हे मायनस मायनस बघा प्लस ए होतं, हे प्लस 10. हे इक्वेशन नंबर 2 आहे. आपल्याला या दोघांची बेरीज काढायची आहे. पी ऑफ ए प्लस पी ऑफ मायनस ए जर काढायचं असेल तर या दोघांची बेरीज करायचंय. बघा एका खाली एक लिहा वाटलं तर, ना कसंही लिहा तुमच्या मनावर. हे 10 आहे आणि मायनस ए क्यूब प्लस 2a स्क्वेअर प्लस ए प्लस 10 आहे. हे मग प्लस मायनस ए क्यूब कॅन्सल, मायनस प्लस ए कॅन्सल, 2a स्क्वेअर प्लस 2a स्क्वेअर, 4a square, 10 plus 10, 20. Therefore, the value of P of A plus P of minus A is 4a square plus 20. This should be your final answer. Now, find the question number 4 is your homework. Question number 4 हा काय आहे? Homework आहे. लिहून या. We will start the remainder theorem. सोपं आलं तर सोप्या पद्धतीने जायचं, अवघड आलं तर त्याला वेळ द्यायचं. असं नाही की आज एवढं तेवढं. मी आधीच पहिल्या लेक्चर पासून सांगतोय. ठीक आहे. आणि अडचण आली कुठे पण तरी विचारायचं. अडचण जर आली कुठे बिलकुल विचारायचं, संकोच नाही करायचा. यस. ओके चलो लिहा रिमाइंडर थेरम. रिमाइंडर थेरम हेडिंग टाका. रिमाइंडर थेरम. आपल्याला एक हा थेरम म्हणजे आता जॉमेट्रीच्या थेरम सारखा नाही, नाहीतर लगेच बऱ्याच जणांचा मूडच ऑफ झाला असेल. थेरम टू प्रूव्ह, प्रूफ, कन्स्ट्रक्शन, डायग्राम, गिव्हन. फक्त आपल्याला एक थेरम म्हणजे फॉर्म्युला असल्यासारखा आहे. रिमाइंडर थेरम. राईट. रिमाइंडर थेरम काय सांगतो ते व्यवस्थित लक्ष द्या. याच्या सारखाच पुढे फॅक्टर थेरम आहे. दोन्ही एकच आहे ऍक्च्युअली. तर बघा आपल्याला आता माहितीये पॉलिनॉमियल आपण हो य रे बाबा शिवहार कर नसेल तर याच्यामध्ये पी ऑफ एक्स ही एक जर पॉलिनॉमियल आहे समजा, पी ऑफ एक्स जर पॉलिनॉमियल आहे आणि त्या पॉलिनॉमियलला समजा एक्स प्लस ए ने डिवाइड करायचंय. रिमाइंडर थेरम काय आहे बघा. इफ पॉलिनॉमियल पी ऑफ एक्स इज डिवायडेड बाय एक्स प्लस ए देन, म्हणजे हे डिव्हिडंड आहे लक्षात घ्या. हे जर डिव्हिडंड असेल आणि डिवायझर कोण आहे एक्स प्लस असेल तर द रिमाइंडर विल बी पी ऑफ मायनस ए. इथं प्लस ए असेल तर इथं मायनस ए घ्यायचा. तो म्हणजे याचा रिमाइंडर असेल आणि यालाच रिमाइंडर थेरम म्हणतात. परत एकदा बघा रिमाइंडर थेरम म्हणजे काय आहे. एक पॉलिनॉमियल पी ऑफ एक्स जर डिवाइड केली, कशाने डिवाइड केली एक्स प्लस ए ने जर डिवाइड केली तर पी ऑफ इथे प्लस ए असल्यावर मायनस ए, पी ऑफ मायनस ए हे काय असतं झिरो, सॉरी पी ऑफ हे काय असतं रिमाइंडर असतं. रिमाइंडर. लक्षात आलं का थेरम. बघा बरं एक्झाम्पल तर पाहिजेत आपल्याला, एक्झाम्पल तर पाहिजेच आहेत आपल्याला, लक्षात घ्या. राईट. एक एक्झाम्पल घेऊ का.
एक एक्झाम्पल घेऊ लगेच. ओके चलो, तर एक्झाम्पल घेऊया आपण. एक्स क्यूब मायनस 9x स्क्वेअर एक्स क्यूब मायनस 9x स्क्वेअर एक्स क्यूब मायनस 9x स्क्वेअर प्लस 27x प्लस 27x मायनस 27 डिवाइडेड बाय बघा लक्ष द्या, आपल्याला डिव्हिजन करायचं आहे. द एक्स क्यूब मायनस 9x स्क्वेअर प्लस 27x प्लस मायनस 27 इज डिवायडेड बाय x मायनस 3. ही एक पॉलिनॉमियल आहे पी ऑफ एक्स. ही एक पॉलिनॉमियल आहे पी ऑफ एक्स. जर ही पॉलिनॉमियल जर डिवाइड केली मी एक्स मायनस ए किंवा प्लस ए समजा, बरोबर आहे की नाही, तर आपल्याला काय सांगितलेलं आहे, त्या डिव्हिजनचा जर रिमाइंडर, त्या डिव्हिजनचा रिमाइंडर कसा काढायचा, इथे एक्स प्लस ए ने डिवाइड केलं तर पी ऑफ मायनस ए काढायचं. म्हणजे समजा आता एक्स मायनस 3 आहे, मला पी ऑफ 3 काढावं लागेल का मायनस 3 काढावं लागेल. एव्हरीवन, रिमाइंडर काढण्यासाठी मला एक्स मायनस 3 ने डिवाइड करायचंय, याचं अपोजिट घ्यायचं. इथं मायनस 3 आहे, सो वी हॅव टू कॅल्क्युलेट बाय द रिमाइंडर थेरम पी ऑफ मायनस 3 चं मायनस काय होणार 3, राईट. सो पी ऑफ 3 कॅल्क्युलेट करा. आता तुम्हाला पी ऑफ 3 कॅल्क्युलेट करता येते का बघा. पी ऑफ 3 तुम्हाला कॅल्क्युलेट करता येते का बघा, की एक्स क्यूब म्हणजे 3 चा क्यूब मायनस 9 इंटू एक्स स्क्वेअर म्हणजे 3 चा स्क्वेअर प्लस 27 इंटू एक्स म्हणजे किती आहे परत 3, एक्सच्या जागी 3 पुट करायचंय मायनस 27. सो 3 चा क्यूब किती आहे 27 मायनस 9 इंटू 3 चा स्क्वेअर म्हणजे 9 इंटू 3 चा स्क्वेअर 9 आहे. त्याच्यानंतर प्लस 27 इंटू 3 81 आहे मायनस 27. बघा हे 27 मायनस 81 प्लस 81 मायनस 27 प्लस 27 मायनस 81 म्हणजे पी ऑफ 3 किती आलं, पी ऑफ 3 किती आला 0. म्हणजे रिमाइंडर किती आहे मग रिमाइंडर किती आहे, मग रिमाइंडर किती असणार 0 असणार, राईट. बघूया, आपल्याकडे चेक करण्यासाठी अजून एक सोपी मेथड आहे. फक्त चेक दरवेळेस करायचं नाही, इथं करून बघूया आपण कोणत्या पद्धतीने आपल्याला सोपा चालला डिव्हिजन, लिनियर मेथड का सिंथेटिक मेथड. तुम्हाला लिनियर मेथड करायची असेल तरी करा, पण सिंथेटिक मेथड जरा सोपी जाते, सर्वांना पटकन होईल. चेक करून बघूया आणि रिव्हिजन पण होईल, आपलं रिव्हिजन पण होईल. बघा बरं, सिंथेटिक डिव्हिजन मेथडला याचा कोणता फॉर्म लिहावा लागेल, याचा कोणता फॉर्म लिहावा लागेल, पटापट आन्सर आले पाहिजेत. रिव्हिजन सारखंच करायलो आणि मी थेअरी मध्ये जास्त टाइम घालणार. मी एवढं सांगून तुम्हाला डायरेक्ट प्रॅक्टिस सेट सुरू केला नाहीये, कारण प्रॅक्टिस सेट मधले जास्तीत जास्त एक्झाम्पल तुम्ही सोडवायचे, थेअरी मध्ये जास्तीत जास्त मी एक्सप्लेन करणार. सो द कोएफिशियंट फॉर्म लिहितात इथे. कोएफिशियंट फॉर्म बघा काय आहे, 1 आहे, त्याच्यानंतर स्क्वेअरचा मायनस 9 आहे, त्याच्यानंतर 27 आहे आणि त्याच्यानंतर मायनस 27 आहे. इथं काय लिहितात सांगा बरं, इथं काय लिहितात, एक्स मायनस 3 असेल तर इथे काय लिहितात, त्याच्या अपोजिट लिहितात सिंथेटिक मध्ये, इथे 3 लिहितात. आठवते का सिंथेटिक डिव्हिजन सर्वांना, राईट. मग आता मला सांगा, हे 1 जशास तसं इथे घेतलं 1, 3 इंटू 1 3, या दोघांची बेरीज मायनस 6, मायनस 6 इंटू 3 मायनस 18, या दोघांची बेरीज 9, 9 इंटू 3 27, या दोघांची बेरीज राईट. तर रिमाइंडर किती आला, रिमाइंडर किती आला, बरोबर आहे. मग आता आपल्याला फक्त रिमाइंडर जर काढायचा असेल, तर असं डायरेक्ट काढायचं. आणि याला कोणता थेरम म्हणतात, याला थेरम कोणता म्हणतात, की मायनस 3 ने डिवाइड केलं तर पी ऑफ 3 काढायचं, दॅट इज रिमाइंडर थेरम.
रिमाइंडर थेरम. बर, आता कसं आहे, तुम्हाला कन्फ्युज करण्यासाठी काहीतरी वेगळं लिहिलेलं असतं, कारण बाहेर सांगायचं असतं. मॅथ खूप अवघड आहे. मॅथ जर असं डोक्यात घालून मन लावून जर शिकलं तर मॅथ एवढं सोपं काहीच नाहीये. मला एक सांगा, तुम्हाला समजा असं विचारलं 81 चा 9 फॅक्टर आहे का नाही, सर एवढं सोपं का? एवढं सोपं मॅथ तर आम्हाला, मी काय विचारलं 81 चा 9 फॅक्टर आहे का नाही, तुम्ही काय म्हणणार? जर खरंच परीक्षा देऊन पास झाला असाल तर यस म्हणणार, जर कोरोना बॅच मध्ये ढकल पास झाला असाल तर नो म्हणणार. बरोबर आहे का नाही? पण तुम्ही आपल्या क्लासचे विद्यार्थी आहात म्हणून तुम्ही काय म्हणायला पाहिजे? यस म्हणायला पाहिजे. कारण काय आहे? उगाच यस म्हणायला पाहिजे का? कारण काय आहे सांगा मला, कारण काय आहे? कारण काय आहे सर? कारण काय, त्याच्यात 81 ला 9 ने पूर्ण भाग जातो, म्हणजेच बाकी किती येते? बाकी किती येते? 0 येते. रिमाइंडर काय येतो? 0 येतो. म्हणून आपण म्हणलं 9 इज अ फॅक्टर. 9 इज अ फॅक्टर. बरोबर आहे का नाही? बर, मी जर असं विचारलं तुम्हाला 82 चा 9 फॅक्टर आहे का रे? 82 चा 9 फॅक्टर आहे का रे? 82 चा 9 फॅक्टर आहे का? नो, बिकॉज देर इज अ रिमाइंडर. देर इज अ रिमाइंडर. बाकी उरते तिथे, म्हणून हा फॅक्टर नाही. मग एक खूप हुशार सर होते, स्वर्गेकर सर, त्यांनी काय म्हणलं बघा, त्यांना जर हा थेरम शिकवला, त्यांना रिमाइंडर थेरम शिकवला की पी ऑफ मायनस ए म्हणजे बाकी असते, मग त्यांनी काय म्हणलं, जर हा हुशार होते असं ऍझ्युम करा, असं ऍझ्युम करूया ना, आपल्याला काय जात आहे, एक होते ठीक आहे, खूप 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 हुशार होते. मग त्यांनी काय म्हणलं माहितीये का, जे आता इथे बाकी 0 आले, रिमाइंडर 0 आलाय, म्हणजे x-3 या पॉलिनॉमियलचा काय असला पाहिजे? बोला 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 बोला. जर रिमाइंडर जर 0 आला असेल, रिमाइंडर जर 0 आला, x-3 ने भाग घातल्यानंतर, त्याच्यामुळे x-3 इज अ फॅक्टर ऑफ पॉलिनॉमियल. x-3 इज अ फॅक्टर ऑफ पॉलिनॉमियल, राईट? म्हणजे रिमाइंडर थेरम तर आपला ऑलवेज आहे. रिमाइंडर काढायचा झालं की प्लस ए च्या जागी मायनस ए घ्या, तुम्हाला रिमाइंडर भेटेल. मग आपण त्याच्यावर कन्क्लूड दुसरा एक थेरम आणला. काय थेरम आणला? की बाबा रे, जर 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 x प्लस ए ने डिवाइड केलं आणि पी ऑफ मायनस ए जर 0 आला, तर x प्लस ए त्याचा काय असणार? बोला, x प्लस ए काय असणार? राईट? तर पी ऑफ x प्लस ए काय असणार? हा फॅक्टर असणार, आणि यालाच फॅक्टर थेरम म्हणतात. याला काय म्हणणार मग? फॅक्टर थेरम. त्याच्यामध्ये उगाच ऍड केलंय, आहे का नाही? उगाच स्वतःला हुशार म्हणून घ्यायला स्वर्गेकर सरांनी. पण एक महत्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला, हे स्वर्गेकर सरांनी केलंच नाही, ते ऑलरेडी आहे, मी फक्त तुम्हाला सांगतोय. ठीक आहे? तर हे जर असं जर असेल तर तो फॅक्टर असतो, आणि म्हणून त्याला फॅक्टर थेरम म्हणतात. राइट? ओके, चलो तो लिख लो अब थोड़ा थोड़ा सा, थोड़ा थोड़ा सा लिख लो. चलो, रिमाइंडर थेरम बद्दल सांगितलं का मी अजून? नाही? नाही ना? मग आधी रिमाइंडर थेरम लिहा. इफ पॉलिनॉमियल p ऑफ x
लिहा इफ पॉलिनॉमियल, रिमाइंडर थेरम लिहा आधी. इफ पॉलिनॉमियल, यस शुभम, फिजिकल सुरू होणार आहे दिवाळी नंतर, दिवाळीच्या आधी लवकरच भेटायचंय असं वाटायलंय मला पण. लय असं भेटा वाटायलंय आता, बस झालंय ऑनलाईन ऑनलाईन. नवीन विद्यार्थी आहेत जे की मला माहित पण नाहीयेत. काय काय झालं उत्कर्षा, तू प्रश्न विचारलीस का? थांब थांब थांब, मला तुझा प्रश्न मी बघितलो नाही, कमेंट जास्त आल्याने. थांब, प्रश्न विचारलीस का? मला बघू दे तुझा प्रश्न कुठे गेलाय. जर तुम्ही जेई वन म्हणजे मी उत्कर्ष IIT कॉलेजला नव्हतो. पहिला क्वेश्चन तुझा आहे IIT ऍडव्हान्स नाही, जे मेन मध्ये. IIT ला ऍडव्हान्स एक्झाम पण क्लिअर करावी लागते, म्हणजे ऍडव्हान्स क्लिअर झाली नव्हती, जे मेन क्लिअर झाली होती, पहिली गोष्ट. आणि ते पण कॉलेज चांगलं होतं, बट मला यामध्ये इंटरेस्ट आहे. इंटरेस्ट मला टीचर बनण्यामध्ये आहे, कम्प्युटर इंजिनियर पेक्षा. राईट. APJ अब्दुल कलाम म्हणले होते बघा एकदा, मला त्यांचं सेंटेन्स असतं डोक्यात सतत. सांगेन तुम्हाला कधीतरी, माझ्यापाशी असं लिहून आहे. ठीक आहे, मज्जा येते तुमचा क्लास घ्यायला, मला ते काम करा वाटत नाही तसे. ठीक आहे. सो राईट डाऊन, if a polynomial p of x is divided by x plus a, if a polynomial p of x is divided by x plus a, लिहा. अथर्व, कधी मारले रे बा, एवढं शिकतो की रे, तुला तेच आठवतंय का? हा, जस्ट आवडतं मला टीचिंग, दुसरं काय नाही. ठीक आहे. If a polynomial p of x is divided by x plus a, then the remainder is, yeah, if polynomial p of x is divided by x plus a, then the remainder is p of minus a. P of minus a. हो प्रणिता, डिवायझर त्या पद्धतीचा असेल, क्वाड्रॅटिक डिवायझर असेल तर सिंथेटिक मेथडने सॉल्व्ह करायचे. नाही, क्वाड्रॅटिक डिवायझर क्वाड्रॅटिकला नाही जमणार, क्वाड्रॅटिकला नाही जमणार प्रणिता, क्वाड्रॅटिकला जमणार नाही. ठीक आहे, ओके. लिहिलात, पॉलिनॉमियल p of x is divided by x plus a, x plus a, नाही जमणार नाही ते क्वाड्रॅटिकला. देन ते आपण जे डिव्हिजन केलं होतं 8वी मध्ये त्या पद्धतीने करावं लागेल. रिमाइंडर इज p of a, आणि त्याच्या खाली लिहा फॅक्टर थिअरम लिहा, त्याच्या खाली लिहा तुमच्यासाठी चालू आहे रे, तुम्ही फायदा करून घ्या फक्त. त्याच्या खाली लिहा, फॉर अबव एक्झाम्पल इफ p of minus a is 0, त्याच्या खाली लिहा फॉर अबव एक्झाम्पल p of minus a is 0, for above example p of minus a is 0, then x plus a is a factor of polynomial. For above example, if p of minus a is equal to 0, p of minus a is equal to 0,
then x plus a is a factor of p of x. Then x plus a is a factor of p of x. Right? ठीक आहे. तर हे एक्झाम्पल लिहून घ्या. हे एक्झाम्पल लिहून घ्या. मीटिंग टाइम 4 आहे. मीटिंग काय रिजाइन करायची गरज नाहीये बघा. हे इथे लिहून घ्या. रिमाइंडर थिअरम. हे इथे सिंथेटिक डिव्हिजन मेथड पण लिहून घ्यायचंय आणि लास्टला लिहायचंय p of 3 is equal to 0. लास्टला असं लिहायचं. कसं लिहिणार? p of 3 काय आलंय आपल्याला? p of 3 is equal to 0. Therefore x minus 3 plus 3 असेल तर minus 3 is a factor of given polynomial. राईट, एवढं लिहायचंय आणि या प्रॅक्टिस सेट मधला पहिला क्वेश्चन सुद्धा सॉल्व्ह करायचंय. परत तेच आहे, व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल फाइंड करायचंय. बघा होमवर्क काय आहे? प्रॅक्टिस सेट 3.4 मधला क्वेश्चन नंबर 4. प्रॅक्टिस सेट 3.4 मधला क्वेश्चन नंबर 4 आणि प्रॅक्टिस सेट 3.5 मधला प्रॅक्टिस सेट 3 मधला क्वेश्चन नंबर 1. दोन हे होमवर्क आहेत. राईट, आणि हे मात्र लगेचच लिहून घ्यायचंय. स्क्रीनशॉट घ्या. जर मीटिंग एंड होत असेल तर मला वाटतं 2-3 मिनिटांमध्ये लिहून होईल आणि लगेचच होमवर्क करून टाकायचा आहे. होमवर्क क्वेश्चन नंबर 2 पण घ्या. होमवर्क क्वेश्चन नंबर 2 पण घ्या, कारण घरी बसून जरासं घरच्यांचा त्रास वाढलाय. तुम्ही घरी जरा त्रास द्यायला शिकलात, मग मला पण देऊ द्या थोडा त्रास. ठीक आहे. होमवर्क बघा मी इथे लिहितोय. जरासं घरून कंप्लेन यायला तुमच्या घरी शांत बसणं झालं. सर उद्यापासून बसताव सर, प्रॉब्लेम देऊ नका. शांत बसलो तरी प्रॉब्लेम देणार. ठीक आहे. बघा 3.4 मधला क्वेश्चन नंबर 4, 3.5 मधला क्वेश्चन नंबर 1 and क्वेश्चन नंबर 2. दिस इज युअर होमवर्क. राईट. काय अथर्व, प्रॉब्लेम सॉल्विंग चालू आहेत का रे सर्वांचे? गौरव काय करायलास आता? नक्की? ठीक आहे, लवकरच भेटणार आहोत. जर कोणाला डाऊटला विचारायचं असेल, काय भेटायचं असेल तर तुम्ही मला सांगून इथे ऑफिस वरती भेटायला येऊ शकता. काय विचारायला यायचं असेल, रेकॉर्डेड लेक्चर पाहिजे असतील तर इथे क्लासवर येऊ शकता. मी एके दिवशी तुम्हाला वाटलं तर फिक्स टाइम देऊन सुद्धा बोलवतो. ठीक आहे. ओके चलो. सो बाय बाय एव्हरीवन, हॅव अ ग्रेट डे. हे झालं का लिहून घ्या व्यवस्थित. मीटिंग एंड होईल. बाय एव्हरीवन.